आपल्यापैकी जे जे जण नोकरी करतात त्यांचं सगळ्यांचंच काम हे असतं सकाळी उठायचं, आवरायचं, ऑफिसला जायचं, आपले दिलेले डेडलाईन्स असतील, जे काही टार्गेट्स असतील ते पूर्ण करायचं आणि पुन्हा घरी यायचं. आणि या सगळ्या वेळेमध्ये जो मधला ब्रेक असतो तेव्हा आपल्याला काहीतरी छान चमचमीत टेस्टी खायला मिळालं तर आपला अख्खा दिवस खूप सुंदर जातो. पण एखाद्याचा जर जॉबच असेल असं सुंदर फूड टेस्टी करणं तर किती मजा येत असेल. असाच काहीसा जॉब करते ती म्हणजे स्वराली कुलकर्णी जी आपल्यासोबत आहे. नमस्कार. हाय, तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. मी जसं म्हटलं वेगवेगळे पदार्थ चव घ्यायला तुला मिळते त्यांची. नेमकं काय फूड ब्लॉगर म्हणून करतेस तू आणि नेमकी सुरुवात कशी केलीस याची? माझं नाव स्वराली कुलकर्णी पेंडुरकर आहे. मी मुंबई फूड जंकी हा ब्लॉग चालवते आणि मी मुंबई फूड जंकीची ब्लॉगर आणि चीफ ईटिंग ऑफिसर आहे, जे टर्म मी दिलंय स्वतःला. सो मुंबई फूड जंकी एक असं प्लॅटफॉर्म आणि एक ब्लॉग आहे जिकडे मी मुंबई आणि मुंबईच्या अवतीभवती जे सिटीज आहेत, जे छोटी छोटी शहरं गावं आहेत तिकडे जाऊन मी ब्लॉगिंग करते. सो ब्लॉगिंग म्हणजे काय, तुम्ही जिकडे कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. समजा फूड आहे, कुठलं स्पेसिफिक आहे, रिजनल फूड आहे किंवा वेगळे रेसिपीज आहेत, वेगवेगळे चविष्ट पदार्थ येस ट्राय करणं. येस, ट्राय करणं आणि त्याच्याबद्दल रिसर्च पण करणं की अच्छा ओके या ठिकाणी हे ट्रेंडिंग आहे, या ठिकाणी एक हिडन जेम आहे जिकडे तुम्हाला काही XYZ मिळू शकतं. त्याच्याबद्दल आम्ही प्लॅटफॉर्मवर आमच्या ब्लॉगवर कव्हर करतो. म्हणजे तुला आता ऍक्च्युली सोशल मीडियावरती फॉलो करताना म्हणजे तुझे जवळपास 100K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि तुला फॉलो करताना म्हणजे खरंच असं वाटतं की अरे यार असा जॉब मिळाला पाहिजे. तर तुझा नेमकं कशी सुरुवात झाली, तू इथे कशी काय आलीस? ओके, तर बेसिकली मी फूडीच आहे आणि माझी फॅमिली इज अ कम्प्लीट फूड ॲडिक्ट पर्सन अँड यू नो दे आर ऑल कम्प्लीट फूडीज. सर बेसिकली काय आहे की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे आणि बिकॉज आय एम अ फूडी वेन आय वॉज वर्किंग आय यूज टू ऑलवेज मी काय करायची म्हणजे फोटो काढायची यु नो खाण्यांची पदार्थांची आणि मी ब्लॉगवर टाकायची, कधी प्लॅटफॉर्म्सवर रिव्ह्यू टाकायची आणि हळूहळू त्याला प्रसिद्धी मिळत राहिली आणि हळूहळू लोकांना ते आवडायला लागलं. आणि एका पॉईंट नंतर मी विचार केला की ओके दिस इज माय पॅशन, हे माझं पॅशन आहे, तर मी का पुढे जाऊन हेच चालू नाही करू शकत. तो बेसिकली मी तेच चालू केलं अँड देन आय स्टार्टेड फूड ब्लॉगिंग. अच्छा, पण हे सगळं फूड ब्लॉगिंग करतात म्हणजे ज्यांना ह्याच्यात करिअर करायचं किंवा आता आपण म्हणजे कोविड नंतर जास्त ह्या सगळ्या गोष्टी ट्रेंडमध्ये आल्या की फूड ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉगिंग वगैरे, तर तू त्याच्या अगोदरपासून करते म्हणजे तुला बरीच वर्ष झालेली आहे. तर म्हणजे तुझा काय एक्सपिरियन्स आहे ज्यांना ह्याच्यामध्ये फूड ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्याबद्दल? ओके, तर मी 8 वर्ष अगोदर चालू केलं आणि मी म्हणजे प्राऊडली असं म्हणते की मी फूड ब्लॉगिंग तेव्हा चालू केलं तेव्हा कोणी फूड ब्लॉगर नव्हता आजूबाजूला. हो, आणि माझे स्वतःचे टिप्स असे अपकमिंग फूड ब्लॉगर्सला असे आहेत की तुम्हाला एक तुमचं स्टाईल आणि तुमचं एक कॅरेक्टरिस्टिक्स पकडायला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला स्वतः रिजनल फूड, स्ट्रीट फूड आणि वेगळे वेगळे रेस्टॉरंट्स कव्हर करायला आवडतात आणि हे माझं सिग्नेचर स्टाईल झालं. पण मग हे करताना म्हणजे एक प्रश्न की म्हणजे आपण तू जे खातेस ते ऑफकोर्स तू रेस्टॉरंट जाऊन तुला पे करावं लागतं. मग सुरुवातीला वी हॅव टू पे एव्हरी टाइम, यू हॅव टू पे, यू हॅव टू इन्व्हेस्ट मनी. करेक्ट. सो कसं असतं आपण काही करिअर चालू करताना और बिझनेस चालू करताना एक इन्व्हेस्टमेंट, सीड इन्व्हेस्टमेंट असतं. सो लाईक टू स्टार्ट युअर करिअर यू शुड इन्व्हेस्ट समथिंग और इन्व्हेस्ट अ स्मॉल अमाउंट इन पेइंग द रेस्टॉरंट और यू नो जिकडे तू जाते, जिकडे तू रेस्टॉरंटला जाते तर तुला थोडंसं इन्व्हेस्ट करायला पडणार आणि इट इज जस्ट लाईक नॉर्मल जे बिझनेस असतं तसंच आहे ते. सो तुला पे करायला लागणार स्टार्टिंगला. अच्छा, पण मग असं असताना असं की खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खातेस, एखाद्या वेळेस काही पोपट झालंय कधी की खूप चांगले रिव्ह्यूज होते आणि मग तुला झालं की अरे यार आता हे नाही आवडत आहे, म्हणजे काय रिव्ह्यू द्यायचा याचा? हो, ऍक्च्युली झालेले आहेत पण मी नावं घेऊ नाही शकत रेस्टॉरंटचे, पण खूपदा झालेत. म्हणजे 8 वर्ष. फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादी रेसिपी म्हणजे डिश तर सांगू शकते नाव? आता फॉर एक्झाम्पल आता बघा, मला रिजनल फूड जसं असतं तसंच आवडतं. म्हणजे तुम्ही साबुदाणा वडाचा काही फ्युजन चीज साबुदाणा वडा केला तो मला आवडत नाही. तसंच मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते जिकडे एक जिन्नी डोसा होता
आणि त्याच्यात भरभरून चीज घातलं होतं, म्हणजे मेल्टेड चीज, शेव्ड चीज, एव्हरीथिंग. आणि ते इतकं, म्हणजे आय शुडंट से बिकॉज इट्स फूड, बट ते खूप हॉरिबल लागत होतं वेन इट कम्स टू द कॉम्बिनेशन. तसंच पण मग अशा वेळेला रिव्ह्यू कसा करते फूड ब्लॉगर म्हणून, की नाहीच करत? ॲक्च्युली मी जे रेस्टॉरंट ओनर्स असतात त्यांना मी डिरेक्टली सांगते की यु नो सर दिस इज नॉट गुड, आणि म्हणजे मी स्वतःहून रेकमेंड करते की तुम्हाला हे प्रमोट करायचं तर तुम्ही करू नका. सो दिस ऑथेंटिसिटी इज समथिंग दॅट आय एम नोन फॉर. ऑथेंटिसिटी अँड माय क्रिएटिव्हिटी, म्हणजे दीज आर माय पिलर्स. दॅट इज वाय यु नो टचवूड मुंबई फूड जंकी 8 वर्ष आहे. नाही, पण आता असं आहे की आपण कुठलेही फोटो टाकतो. आता बरेचसे लोकच ब्लॉगर झालेले आहेत, बरेचसे लोक फोटोग्राफर झालेले आहेत, प्रत्येकाला रील करायचा आहे. Correct. बट मग अशा वेळेला आपले फॉलोअर्स वाढवताना नेमकं तू काय केलंस? म्हणजे एक ऑफकोर्स तुला ते तू जसं म्हणालीस की एक पर्टिक्युलर वेने तुला पोस्ट करायचंय किंवा काय करायचंय, पण ते कॉन्स्टिट्यूशी कशी ठेवलीस तू आणि कसं ते झालं सगळं? करेक्ट. तर फॉलोअर्स वाढवायला अगेन वन इज कन्सिस्टन्सी, म्हणजे तुला एक पॅटर्न फॉलो करायला पडणार. लाईक एक इट कॅन बी अ टाइम टेबल, म्हणजे नॉर्मल कॉर्पोरेट जॉब्स कसं तू रोज उठून तुमचं एक टाइम टेबल फॉलो करतात, 9 ते 6 तुम्हाला फॉलो करायला पडतं. तसंच ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला एक टाइम टेबल फॉलो करायला पडणार की वीकमध्ये तुम्हाला 2 ठिकाणी जाऊन हे कॉन्टेंट बनवायचं आहे, 3 ठिकाणी जाऊन हे कॉन्टेंट बनवायचं आहे. तर यू हॅव टू बी डिसिप्लिन अँड यू हॅव टू बी कन्सिस्टंट, आणि त्यांनीच तुमचा ग्रोथ होणार. त्यासाठी काही अभ्यास वगैरे करतेस? होमवर्क काइंड ऑफ? ऑनेस्टली म्हणजे माझा एक डिजिटल मार्केटिंगचा पण बॅकग्राऊंड आहे. ह्याच्या अगोदर आय हॅव वर्कड ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर एका स्टार्टअपमध्ये. तर मी मग तुला त्याच्याबद्दलची माहिती होती आणि मग तू होती, पुढे होती. सो बेसिकली आय एम अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. मी फार्मसीचा अभ्यास केलाय. मग त्याच्यानंतर मी डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास केला, त्याच्यानी मला सोशल मीडिया मॅनेजरल रोल मिळाला, आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग फुल टाइम चालू केलं. सो ऑल दिस वॉज द बेस, म्हणजे माझं एक फाउंडेशन बनलं. आणि मी थोडाफार अभ्यास केला, गुगल SEO कोर्सेस, सोशल मीडिया मार्केटिंग, आणि त्यांनी दिस वॉज द फाउंडेशन. आणि बिकॉज ऑफ दॅट अँड यु नो लाईक ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही विकिपीडिया, गुगलवर स्वतःहून रिसर्च करू शकता, आणि ते तुमचं बेस बनून देन आय स्टार्टेड ग्रोईंग माय ब्लॉग. आणि म्हणजे हे म्हणजे ज्यांना फूड ब्लॉगिंग करायचं किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायचं अशांसाठी मी खरं तर हा प्रश्न विचारते की ह्याच्यातनं इन्कम मिळताना तेवढं इनफ मिळतं किंवा कशा प्रकारे मिळतं आपल्याला? ओके, इन्कम तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करताना यू शुड नॉट एक्सपेक्ट की अच्छा आम्हाला सेम इन्कम मिळेल. समजा कोणी कॉर्पोरेट जॉब सोडला आहे म्हणजे तो पॅशन फॉलो करायला, नाहीतर काही तुमचं ट्रॅव्हलिंगचं, फूड ब्लॉगिंगचं पॅशन फॉलो करायला, यू शुड नॉट एक्सपेक्ट टू मच ॲट द स्टार्ट. बट एक तुमचं ब्रँड नेम मार्केटमध्ये म्हणजे असं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण पण ॲज कन्झ्युमर्स आपण ओके आपण XYZ ब्रँड आपल्याला आवडतं तर आपण घेत राहतो. तर वन्स यू हॅव टू तुम्हाला एक ब्रँड नेम तुम्हाला बिल्ड करायला पडणार, स्वतःचं ब्रँड नेम, स्वतःचं नाव क्रिएट करायला पडणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते विथ युअर कन्सिस्टन्सी अँड विथ द टाईप ऑफ कॉन्टेंट तुम्हाला तसं ब्रँड्स विल ऑल्सो रेकग्नाइज यू. ब्रँड्सना पण कळणार की अच्छा हिचं काम चांगलं आहे, हिचं यु नो तिचं काहीतरी हटके कॉन्टेंट ती बनवते, तर त्याच्यानंतर तुमची ग्रोथ होणार, अँड विथ द ग्रोथ देर इज इन्कम राईज. अच्छा, आणि मग आता अशा वेळेला फूड ब्लॉगिंग करताना तू म्हणालीस घरचे सगळे फूडी आहेत वगैरे, पण सुरुवातीला आपल्याला स्वतःला थोडंसं इन्व्हेस्ट करावं लागतं. तसं मग घरी कधी काही ओरडले नाही की तू इतक्या ठिकाणी जातेस, खाऊन येतेस आणि काय चाललंय तुझं वगैरे, असे काही प्रश्न नाही आले? ऑनेस्टली नाही, पण स्टार्टिंगला माझ्या आईने मला सांगितले देर हॅज टू बी अ बॅलन्स. म्हणजे तू जेवढं बाहेरचं खाते तेवढं तुला बॅलन्स करायला पडणार घरी. म्हणजे तुला घरी खावंच लागतं? हो, मला खावंच लागतं. आणि ॲज अ फूड ब्लॉगर यू शुड टेक केअर ऑफ युअर हेल्थ ऑल्सो. म्हणून माझं आता कसं आहे की वीकली आय हॅव टू म्हणजे मला मेक शुअर करायला पडतं की वीकमध्ये मी एकदा ब्लॉगिंगला गेले, 1-2दा ब्लॉगिंगला गेले, तर बाकीचे दिवस मला घरी खायला पडणार. अँड दॅट आय फॉलो दॅट रुटीन ऑल्सो विच इज गुड फॉर द हेल्थ. सो पण मग आता तू जेव्हा रेस्टॉरंट निवडते म्हणाली 1-2, आता इतके सारे जॉईंट्स वगैरे सुरू होत आहेत, म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंट फॅन्सी झालंय, प्रत्येक ठिकाणी वेगळं कुझिन मिळतंय. सो अशा वेळेला तू कसं चूज करतेस त्याच्यामधनं की मला इथे जाऊन करायचंय किंवा इथे जाऊन नाही करायचं, किंवा जे कोलॅबरेटर तुझ्याकडे येतात की तर ते कशा प्रकारे तू निवडतेस की अरे हा ह्याच्यासोबत मी करू किंवा नाही करायचं? सो बेसिकली जे व्हॅल्यू माझ्या ब्लॉगला आणि माझ्या कॉन्टेंटला ॲड करणार
ते ब्रँड्स मी सिलेक्ट करते. म्हणजे असं मला वाटतं अच्छा ओके हे ब्रँड माझ्या ऑडियन्सला आवडेल, हे रेस्टॉरंट माझ्या ऑडियन्सला चांगलं जे फॉलोअर्स फॉलोअर्स ॲक्सेप्ट करतील आणि माझ्या पेजला माझ्या ब्लॉगला व्हॅल्यू ॲडिशन जे देणार तसे मी सिलेक्ट करते आणि शॉर्टलिस्ट करते. आणि मी हे माझ्या टीमबरोबर करते. आय हॅव अ व्हेरी स्मॉल टीम बट येस आय काइंड ऑफ फिगर एव्हरीथिंग आउट आणि मी त्यांच्याबरोबर सगळं सिलेक्शन आणि फुल टाइम टेबल डिसाईड करते. मग आता सध्या जे तरुण मुलं आहेत किंवा जे कोणी ज्यांना ब्लॉग, आता मी बरेचसे असेही बघितलेत की ज्यांचं वय खूप आहे, त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलंय, स्वतः आपलं काय काय वेगवेगळं ब्लॉगिंग सुरू करतात, फूडबद्दल असेल, ट्रॅव्हल, तर त्यांना तू काय एक काय म्हणते टिप देशील की असं करा किंवा या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला हे करणं मस्ट आहे? माझी नंबर 1 टिप असेल की तुम्ही ऑथेंटिक राहा आणि तुम्ही क्रिएटिव्ह राहा. म्हणजे तुम्ही काय वेगळं करू शकतात फ्रॉम द नॉर्मल क्राऊड ते तुम्हाला पकडून ठेवायला पाहिजे आणि तसंच कॉन्टेंट बनवायला पाहिजे. दॅट इज माय नंबर 1 टिप. अँड ऑलवेज बी ऑथेंटिक. म्हणजे तुम्हाला जे आवडतंय ते कॉन्टेंट तुम्ही शूट करतायत त्याच्याबरोबर काही म्हणजे डोंट मेस विथ दॅट कॉन्टेंट. त्याला बिघडवू नका. म्हणजे ओनली बिकॉज हे काहीतरी ट्रेंड करतंय सोशल मीडियावर, हे हॅशटॅग ट्रेंड करतंय, हे गाणं ट्रेंड करतंय, तुम्ही ते फॉलो करू नका. म्हणजे असं मी बघितलं आजच्या फॉलो करू नका. म्हणजे कसं आहे की तुमच्या कॉन्टेंट बरोबर ते मॅच व्हायला पाहिजे. ओनली बिकॉज ही गोष्ट ट्रेंड होतीये सोशल मीडियावर, असं नाही की तुम्ही तुमचं ऑथेंटिसिटी लूज करा. सो दॅट इज माय नंबर 1 टिप टू अपकमिंग ब्लॉगर्स. ओके ओके, थँक्यू. महिला दिनानिमित्तानं तू इथे आलीस, आमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.